वाटत असेल की कॉफी विथ कौशिकमध्ये नेहमीच काय ते राजकीय पाहुणेच येतात. मात्र आजचं आपलं कॉफीचं सेशन हे राजकारणापासून घेतलेला ब्रेक आहे. आणि हा ब्रेक साधासुद्धा नाही. तर आजच्या कॉफी सेशनला आपल्याला जॉईन होणार आहेत एक नव्हे तर दोन विशेष पाहुणे. एक थेट अमेरिकेतून भारतात आले आहेत, तर दुसरी पाहुणी ही अतिशय देखणी, गुणी आणि जिला आपण सर्वजण जाणतो नॅशनल क्रश म्हणून. तर आजच्या कॉफी विथ कौशिकमध्ये स्वागत आहे नाफाचे अभिजित घोलप आणि अभिनेत्री गिरिजा ओकचं. थँक्यू. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाफा म्हणजे नक्की काय, आणि त्यात एक अमेरिकेतून तर एक थेट आपली गिरिजा असं बोलवण्याचं प्रयोजन काय. तर सर्वात आधी नाफा म्हणजे काय हे ऐकून घेऊयात अभिजित घोलप यांच्याकडून. फर्स्ट ऑफ ऑल मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. नाफा म्हणजे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन, ज्याची सुरुवात अशा उद्दिष्टासाठी झाली की आपले जे महाराष्ट्रीयन बंधू भगिनी असतात की जे अमेरिकेत बऱ्याच वर्षांपासून वास्तव्यात आहेत, तर त्यांच्यातल्या टॅलेंटला एक प्लॅटफॉर्म म्हणून अवेलेबल करून द्यायचा की ज्याच्या थ्रू आपल्याला काही डिजिटल कॉन्टेंट्स करता येतील, की जे काही फिल्म्स असतील, शॉर्ट फिल्म्स असतील, काही डॉक्युमेंटरीज असतील, आणि की जे हे कॉन्टेंट्स आपल्याला जगभर दाखवता येतील. त्यामुळे लोकल टॅलेंटला सपोर्ट करणं आणि भारतातल्या मराठी चित्रपटांना अमेरिकेतली एक बाजारपेठ उपलब्ध करून देणं, ह्या दोन दृष्टींसाठी आम्ही नाफाची सुरुवात केली. आणि नाफा त्याचबरोबरीने नाफाचा फिल्म फेस्टिवल असा म्हणून आम्ही एक वार्षिक उत्सव पण करतो. आता अभिजित घोलप हे उद्योजक आहेत, इंजिनियर आहेत, अमेरिकेत आहेत आणि तिथल्या मराठी माणसांना सांस्कृतिक माध्यमातून एकत्र जोडतायत. हे तर मी तुम्हाला सांगितलं. पण तुम्हाला माहिती नसेल तर ते हे की हे तेच अभिजित घोलप आहेत ज्यांना देऊळ ह्या सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. त्यांनी देऊळ समेत भारतीय ह्या दोन सिनेमांची निर्मिती केली आहे. अभिजित, तुम्ही नाफाबद्दल सांगितलं. आता गिरिजा इथे काय करते हे जरा सांगा. तिचा नाफाशी काय संबंध आहे? सो नाफातर्फे जेव्हा आम्ही यंग टॅलेंटला प्रमोट करतो आणि आम्हाला आमच्या स्वतःच्या मेंबर्ससाठी किंवा अमेरिकेतल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी असे काही आम्हाला आयडियल्स तिथे आणायचे आहेत, काही असे रेफरन्सेस आणायचे आहेत की ज्यांना बघून लोकांना एक काहीतरी एक स्वतःची एक फुर्ती येते आणि त्याच्यातनं ते खूप काही गोष्टी शिकू शकतात. तर अशा पद्धतीच्या प्लॅटफॉर्मसाठी आम्ही गिरिजाला खास आमंत्रण दिलेलं आहे. कारण गिरिजानी स्वतःचं जे एक अस्तित्व आपण आपल्याला दाखवलंय की म्हणजे मराठी शॉर्ट फिल्म, चित्रपट आणि हिंदीच्या माध्यमातनं आणि OTT माध्यमातनं सुद्धा तिचं सगळं टॅलेंट जी एक अशी व्हर्सिटिलिटी दिसते, तर ती व्हर्सिलिटी आम्हाला तिकडे लोकांसमोर आणायची आहे. आणि त्यासाठी आम्ही गिरिजाला खास आमंत्रण ह्या वर्षीच्या नाफा फेस्टिवलसाठी दिलेलं आहे. गिरिजा, आर यू एक्साइटेड? I'm very excited and thank you so much for such kind words. खूप खूप एक्सायटेड आहे. आणि अनेक वर्षांपूर्वी अशाच एका संमेलनासाठीच US ला जाणं झालं होतं. त्यानंतर काही जाणं झालं नाही आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा या निमित्ताने जाताही येतं ह्याचाही आनंद आहे. नाफाला अभिजित यावेळेला कोण कोण कलाकार येणार आहेत? सो यावर्षीच्या नाफा फेस्टिवलसाठी आम्ही अतुल कुलकर्णी, नागराज मंजुळे, महेश कोठारे, महेश मांजरेकर, गुरु ठाकूर, ऑफकोर्स गिरिजा यांच्याबरोबर आपल्यावर यावर्षी रोहिणी हट्टंगडी पण आहेत. आणि ह्या सगळ्यांना आपण तिथे जेव्हा नाफा फेस्टिवलला आमंत्रित केलंय त्यावेळेला अमेरिकेतच राहणारी आमची एक खूप छान मैत्रीण अश्विनी भावे ही पण दर फेस्टिवलला असते, तशी ती ह्या वर्षी पण असेल. अरे वा. खरं तर मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की ABP माझा हा नाफाच्या या फिल्म फेस्टिवलचं मीडिया पार्टनर आहे. आणि त्यामुळे थेट अमेरिकेत जेव्हा मराठी माणसांचं हे फिल्म फेस्टिवल होणार आहे तेव्हा ते तुम्ही ABP माझावर बघू शकणार आहात. अमेरिकेतील मराठी रसिकांकडे गिरिजा तू कसं बघतेस? मला मुळात जेव्हा अभिजित यांनी याबद्दल सांगितलं तेव्हा मला खूप कौतुक वाटलं की कसं होतं बऱ्याचदा ना, आपण इतके लांब आहोत, आपला काही संपर्क नाही आहे म्हणून एक प्रकारचं असमाधान असतं. किंवा तिथे नाटकाचे प्रयोग या निमित्ताने किंवा शूटिंगच्या निमित्ताने कुठेही बाहेर जिथे मराठी प्रेक्षक आहेत तिथे गेलं की सतत हे ऐकायला मिळतं की आम्हाला काही बघायला मिळत नाही, आम्हाला कोणी भेटत नाही. मग या निमित्ताने कोणीतरी आलं की आम्हाला जरा बरं वाटतं किंवा 4 दिवस आमचे छान जातात. पण
तिथल्याच लोकांनी तिथल्याच लोकांसाठी मिळून काहीतरी एकत्र येऊन करावं, ही खरंच खूप छान सुरुवात आहे. आणि मला जेव्हा याबद्दल सांगितलं गेलं तेव्हा एक तर मला खूप कौतुक वाटलं आणि दुसरं मला ह्याची उत्सुकता होती की मला बघायला आवडेल की ही लोक काय करतायत किंवा कशा प्रकारचे चित्रपट बनवतायत. कारण ते तिथे लोकली फिल्म्स प्रोड्यूस करतात, तेच अभिनय करतात. बऱ्याच ऍक्टिव्हिटीज वर्षभर, म्हणजे फिल्म फेस्टिवल हा एक भाग झाला, पण नॅफा वर्षभर कार्यरत असतं. अनेक ऍक्टिव्हिटीज होतात, लोक एकत्र येतात आणि कधीही लोकांनी एकत्र येऊन काहीतरी क्रिएट करणं, काहीतरी एकत्र येऊन बनवणं, ह्याचा जो आनंद असतो, ह्यातून जो अनुभव मिळतो, हा मौल्यवानच असतो. तर मला या सगळ्या लोकांना भेटायची जास्त उत्सुकता आहे. आणि आता मला वाटतं ही अशी फॅन झालेली आपल्याला दिसते गिरिजा. शी इज लाईक अन अम्बॅसेडर ऑफ नाफा. खरं तर नाफामध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज होतात? या किती दिवसाचं हे फेस्टिवल असतं? काय सो करता? राईट. सो नाफामधल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एक फेस्टिवल ॲक्टिव्हिटी आहे. दुसरं म्हणजे आम्ही स्वतःचे लोकल प्रोडक्शन्स तिकडे करतो. सो नाफानी स्वतःचे वेगळे चॅप्टर्स सुरू केलेत. त्यामुळे नाफा कॅलिफोर्निया, नाफा वॉशिंग्टन DC, नाफा टेक्सास, नाफा न्यू जर्सी, नाफा अटलांटा आणि नाफा सिॲटल असे सगळे चॅप्टर्स पूर्ण अमेरिकेमध्ये आहेत. त्याचबरोबरीने नाफाचा अल्बर्टा चॅप्टर हा कॅनडामध्ये पण कार्यरत आहे. तर ह्या चॅप्टरच्या माध्यमातून आम्ही तिथे लोकल टॅलेंटला आयडेंटिफाय करून त्यांच्यावरती काही शॉर्ट फिल्म्स प्रोड्यूस करतो, काही व्हर्टिकल मायक्रोड्रामाज करतो. त्याचबरोबरीने काही डॉक्युमेंटरीज आम्ही तयार करतो. त्यामुळे लोकल प्रोडक्शन आम्ही फ्रॉम प्री टू पोस्ट पूर्णपणे करण्याचं आता आमचं इन्फ्रास्ट्रक्चर तिकडे सेटअप झालेलं आहे. गेले 3 वर्षामध्ये आम्ही 7 शॉर्ट फिल्म्स तयार केल्या आहेत. आम्ही असंख्य मायक्रोड्रामाज तयार केलेले आहेत. त्यामुळे त्या लोकांना तिथे एक डिजिटल प्लॅटफॉर्मची एक जी उणीव होती, कारण गेले 30-40 वर्ष आपला मराठी समाज अमेरिकेतला कार्यरत असतो, प्रोग्राम्स करतात, अगदी हळदी कुंकापासून दहीहंडीपर्यंत होतात. पण हे सगळे परफॉर्मन्स बेस्ड आणि थिएट्रिकल प्रोग्राम व्हायचे. त्यांच्याकडे कुठला डिजिटल प्लॅटफॉर्मच नव्हता की जेणेकरून आपण 7 समुद्रापार ते टॅलेंट पोहोचवू शकतो. आणि म्हणून मग नाफाची तिकडे सुरुवात झाली, सो दॅट आपण त्या माध्यमातून लोकांपर्यंत हे सगळं टॅलेंट नेऊ शकतो. आता किती मराठी माणसांपर्यंत तुम्ही पोहोचलात अमेरिकेच्या? सो अमेरिकेतनं मराठी समाज किंवा मराठी कम्युनिटी खूप कमी आहे, म्हणजे मायनॉरिटीपेक्षाही मायनॉरिटी आहे. त्यामुळे आपण जर सांगता एक 7-1 मिलियन भारतीय जर अमेरिकेत असतील तर त्यातले सांगता 3 ते 4 लाखच फक्त मराठी लोक आहेत. तर त्यातले आम्ही साधारणतः आता 1 लाख लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. ते नेटवर्क फॉर्म झालेलं आहे. आमच्याकडे 3000 तर मेंबर्स आहेत नाफाचे, की जे ऍक्टिव्हली एंगेज्ड आहेत नाफाशी. आणि त्या माध्यमातून आम्ही हा जो फिल्म फेस्टिवल करतो, तर तो फिल्म फेस्टिवल करण्यामागचं पण उद्दिष्ट तेच असतं की म्हणजे गिरिजा पासनं ते दिलीप प्रभावळकर असे जे सगळं वेगवेगळ्या वयाचे आणि एक्सपिरियन्सचे जे आपले कलाकार आहेत, फिल्म मेकर्स आहेत, ते तिथे गेले 3 वर्षापासून आलेले आहेत. लोकांना ते मास्टर क्लासेस देतात. तिथे आपण वर्कशॉप्स करतो, काही सेमिनार्स करतो, काही पॅनल डिस्कशन्स करतो, की जेणेकरून तिथल्या लोकांना त्याचा फायदा होतो. पण म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट जर बघायची झाली तर आपल्याला भारतातल्या लोकांना किंवा भारतातल्या फिल्म मेकर्सना अमेरिकेची बाजारपेठ तयार करून उपलब्ध करून देणं, या दोन्ही गोष्टीची जी गरज होती ती नाफा हळूहळू आता फुलफिल करताय. तुम्ही आता दिलीप प्रभावळकरांचं नाव घेतलं आणि मला वाटतं त्यांना तुम्ही अशाच एका नाफाच्या फेस्टिवलमध्ये जीवन गौरव पुरस्कार दिला होता. ह्या वर्षी असा पुरस्कार आहे का आणि तो कोणाला मिळणार आहे? सो आम्ही 2024च्या नाफाच्या पहिला फेस्टिवल जो होता त्याच्यात आम्ही दिलीप प्रभावळकरांना जीवन गौरव पुरस्कार दिला. मागच्या वर्षीच्या नाफा फेस्टिवलमध्ये अमोल पालेकरांना जीवन गौरव पुरस्कार दिला होता. आणि ह्या वर्षीच्या पुरस्कारासाठी रोहिणी हट्टंगडींची आम्ही निवड केली आहे आणि रोहिणी त्यांना ह्या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार मिळणार आहे. अरे वा. गिरिजा, गिरिजा, पुढचा प्रश्न तुला आहे की अमेरिकेत मराठी सिनेमांची चळवळ आपण ऐकतोय अशी सुरू झाली आहे. मात्र मराठी सिनेमांना तिथे प्रेक्षक मिळत असला तरी इथला भारतातला कुठेतरी गायब झाला आहे असं वाटतं. आता हे मी का म्हणते, त्याचं कारण सांगते की एकीकडे जर आपण बघितलं तर गोंधळ, दशावतार, राजा शिवाजी, क्रांतीज्योती विद्यालय, देऊळ बंद 2, तुंबाडची मंजुळा हे गेल्या काही महिन्यातील काही सिनेमे आहेत की ज्यांनी कोट्यावधींमध्ये कमाई केली. पण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त असे सिनेमे आहेत की जे एक दिवस सुद्धा थिएटरमध्ये राहू शकले नाही. तर तू कसं बघते ह्याच्याकडे? काय प्रॉब्लेम एरिया आहे असं वाटतं? मला वाटतं मराठी प्रेक्षक हा भारतात असो वा भारताच्या बाहेर, तो नेहमीच एक चोखंदळ प्रेक्षक राहिला आहे. आपल्याला मराठी साहित्याची, कथांची, कादंबऱ्यांची त्याच्या वाचनाची सवय आहे.
मराठी प्रेक्षक चांगला चित्रपट ओळखू शकतो. जे चित्रपट चांगले आहेत, ज्यांच्या कथानकात काहीतरी मराठी प्रेक्षकाला रस आहे, इंटरेस्ट आहे, ते चित्रपट चालतात. आता ह्यावर चित्रपट चालतो की नाही ह्यावर खूप वेगवेगळ्या गोष्टी लागू पडतात. तो कधी रिलीज होतोय, तेव्हा काय सिच्युएशन आहे, परीक्षा, तो मुलांसाठी योग्य आहे की नाही, फॅमिलीसाठी आहे की नाही. कारण ॲव्हरेज प्रेक्षक हा महिन्यातून एकदा किंवा दोनदा फार तर फार आपल्या पूर्ण परिवाराला घेऊन एक आउटिंग करू शकतो. आपलं बजेट सुद्धा तेवढंच अलाव करतं. म्हणजे एका महिन्यामध्ये 6 वेगवेगळे चित्रपट बघणे हे प्रत्येकासाठी ही रियालिटी नसू शकते. बरोबर. तर आपण फक्त ह्या पद्धतीनेच विचार करणं की प्रेक्षक येत नाही हा मला जरा मुद्दा चुकीचा वाटतो. चित्रपट येत आहेत का जे प्रेक्षक खेचून आणतील. एक दशावतार लागला की प्रेक्षक येतात ना. तर असं नाही की मराठी चित्रपट बघायला प्रेक्षक येत नाही. मराठी चित्रपट कुठला आहे, त्याची काय तो किती पोचू शकलाय लोकांपर्यंत. आणि बऱ्याचदा असंही दिसतं की मराठी चित्रपट याची पब्लिसिटी काय झाली त्यापेक्षा वर्ड ऑफ माउथ काय आहे ह्यानी मराठी चित्रपट चालतो. मी तुम्हाला भेटून जर सांगितलं की तुम्ही अवश्य हा चित्रपट बघा तर तुम्ही त्याचा विचार कराल. पण तुम्ही एखादी गोष्ट सोशल मीडियावर बघून किंवा नुसती कुठेतरी वाचून कदाचित तसा विचार करणार नाही. तर मराठी प्रेक्षकांनी एकदा चित्रपट पाहिला की तोच त्याची पब्लिसिटी करतो. आणि मला वाटतं मराठी प्रेक्षकाला मराठी सिनेमाही पाहायचा असतो, हिंदी सिनेमाही पाहायचा असतो. ते आहेच. त्यामुळे आणि त्याचं बजेट कुठेतरी डिवाइड होतं. सिटीजमध्ये मुळात असं होत आहे ना की मराठी बोलणारी लोक ही हिंदीही बोलतात आणि त्यातली बहुतेक इंग्रजीही बोलतात. आणि आता कोरियन ड्रामापासून ते वेगवेगळ्या देशांमधल्या वेगवेगळ्या कॉन्टेंट पर्यंत आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे. आणि ते इझिली उपलब्ध आहे, आपल्या हातात धरलेल्या डिव्हाइसवर उपलब्ध आहे. त्यामुळे अर्बन सेंटर्समध्ये जिथे असं पॉप्युलेशन आहे तिथे आपली स्पर्धा थेट जगातल्या कॉन्टेंट बरोबर आहे. पण अजूनही सेकंडरी टर्जरी सेंटर्समध्ये जिथे मराठी चित्रपट प्रामुख्याने बघितला जातो तिथे तुम्ही महिन्याला 6 चित्रपट ही अपेक्षा नाही करू शकत ना की इतकी लोक येतील. तर मराठी चित्रपटाचे एफर्ट्स थोडेसे फोकस्ड व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. कारण खूप चित्रपट येतात आणि मग त्या सगळ्यांना बघणं पॉसिबल ऑब्व्हियसली होणार नाही. पण चांगले चित्रपट हे नक्की बघितले जातात. आणि ह्या नावांमध्ये मला तिघी या चित्रपटाचं नाव नक्की आवर्जून घ्यावंसं वाटतंय. नॉट जस्ट बिकॉज माझ्या नवऱ्याने ती प्रोड्यूस केली आहे, पण त्यांनी 60 दिवस पूर्ण केले. धुरंधर रिलीज झाल्यानंतर ती फिल्म टिकून राहिली थिएटर्समध्ये आणि इतके दिवस ती लोकांनी धरून ठेवली. ह्याचं एकमेव कारण हे आहे की मराठी प्रेक्षक चांगले मराठी चित्रपट बघतो. खरं तर तेच एक कारण आहे की ज्यामुळे मी हा प्रश्न तुला अजून विचारला. कारण आता तू फक्त अभिनेत्री नाहीस तर एक प्रोडक्शन हाऊससुद्धा थेट घरात आहे. तर प्रोडक्शन हाऊस आणि अभिनेता हे वेगवेगळ्या पद्धतीनं बघतात का सिनेमाकडे? अर्थातच मला वाटतं अभिनेत्री म्हणून माझा एक खूप छोटा भाग असतो त्या चित्रपटाकडे बघण्याचा. अर्थात चित्रपट निर्मिती हे एक टीम स्पोर्ट असल्यासारखं आहे. आम्ही सगळे एकत्र आलो नाही, ही सगळी डिपार्टमेंट्स एकत्र काम करत नसली तर चित्रपट बनूच शकणार नाही. कोणीतरी चांगली संहिता लिहिणं, मग कोणीतरी त्याला व्हिज्युअलाइज करणं, मग कोणीतरी त्यामध्ये पैसे गुंतवणं, ते सगळी मोठ बांधून आणणं, मग सगळ्या लोकांनी त्यामध्ये पार्टिसिपेट करणं, चांगला परफॉर्मन्स करणं, अगदी प्रोडक्शन डिपार्टमेंटपासून ते आर्ट डिरेक्शनपर्यंत मेकअप, हेअर, कॉस्ट्युम, सिनेमॅटोग्राफी सगळ्या डिपार्टमेंट्सनी एकत्र आणि उत्तम काम करणं ह्यानीच चांगला चित्रपट बनतो. त्यामुळे ही सगळी डिपार्टमेंट्स त्या अख्ख्या प्रक्रियेकडे आपल्या कामाच्या दृष्टिकोनातून बघतात. प्रोड्युसर मात्र त्यावर अशी एक छत्री असल्यासारखा असतो. त्या सगळ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष असलं पाहिजे. त्याचबरोबर आता मराठी चित्रपट म्हणा किंवा हिंदी कुठलाही चित्रपट चांगला बनवून फक्त तुमचं काम संपत नाही, तुमची जबाबदारी तिथे संपत नाही. तो लोकांपर्यंत कसा पोचेल, तो कसा प्रदर्शित होईल, डिस्ट्रीब्युशन, मार्केट मेकॅनिझम ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज असणं आणि ते यशस्वीरित्या पार पाडणं ही सुद्धा एका प्रोड्युसरची जबाबदारी असते. त्यामुळे आय फील अ प्रोड्युसर हॅज अ बिगर रोल टू प्ले, अ मच मोर काय म्हणतात त्याला, त्याच्या खूप वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव त्याला असली पाहिजे. अभिनेत्री म्हणून मला माझं काम उत्तम करायचं आहे एवढंच माझं कॉन्ट्रीब्युशन असतं. आणि अर्थात ही आशा अपेक्षा असतेच की आपली फिल्म चालावी आणि त्यासाठी जे मी करू शकेन ते मी करेनच. पण प्रोड्युसर लुक्स ॲट द बिगर पिक्चर. इतक्यात अभिनेत्री म्हणून तू बरेच हिंदी सिनेमे केले आहेत, तर ही स्ट्रॅटेजी आहे, हे ठरवून केलंय की ते असंच घडून गेलं?
मी ऑनेस्टली काहीच ठरवून करत नाही. माझ्याकडे जे काम येतं त्यापैकी मला जे सगळ्यात एक्साइटिंग वाटतं, जे करण्यात मला सगळ्यात जास्त मजा येणार आहे, ते काम मी निवडते. हे माझं सौभाग्य आहे की माझ्याकडे नेहमीच हा चॉईस राहिला आहे की मी माझ्यासाठी चांगलं काम निवडू शकेन. तर असं म्हणजे मराठी चित्रपट असे खूप ऑफर झाले अशातलाही भाग नाही, आणि जे ऑफर झाले त्यातले सगळे वर्कआउट झाले अशातलाही भाग नाही. त्यामुळे असं काहीच ठरवून केलं नाही. कदाचित माझ्यासाठी किंवा मी छान दिसेन, फिट बसेन असा रोल नसेल कोणाला वाटला किंवा नसेल सुचला. पण मी लवकरच एका मराठी चित्रपटाचं शूट करणार आहे आणि तो प्रदर्शित होईलही होपफुली पुढच्या वर्षी. तर आता अनेक दिवसांनंतर मी मराठी चित्रपट करते. तर बघूया. अजून काही सांगणार की सध्या सिक्रेट आहे? सध्या अगदी इनिशियल फेजमध्ये आहे, पण मला माहिती देण्याची मुभा जशी मिळेल तशी मी सगळ्यात आधी येऊन तुम्हाला अमेरिकेत नाफासाठी प्रेक्षक एकत्र करणं हे कठीण होतं का तुमच्यासाठी? आता अमेरिकेत काय होतं की मराठी प्रेक्षक हे खूप असे डिस्ट्रीब्युटेड आहेत. म्हणजे आता अमेरिकेचं आपण जॉग्राफी जरी बघितली तरी कॅलिफोर्नियामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे भारतीय लोकांची जास्त डेन्सिटी आहे आणि त्याच्यामुळेच मराठी लोक पण तिकडे खूप जास्त आहेत. त्यामुळे कॅलिफोर्निया एक त्यातलं एक पॉकेट आहे. दुसरं पॉकेट म्हणजे शिकागो आहे. तिसरं म्हणजे टेक्सास. चौथं म्हणजे वॉशिंग्टन DC. पाचवं म्हणजे न्यू जर्सी, न्यूयॉर्क एरिया. आणि मग देन सहावं म्हणजे अटलांटा. आता इथे हे सगळे प्रेक्षक डिस्ट्रीब्युटेड असल्यामुळे आणि 2 ठिकाणावरनं ट्रॅव्हल करण्याची डिस्टन्सेस पण खूप असल्यामुळे त्या लोकांना एकत्र आणणं आणि त्या लोकांना सातत्यानं कुठेतरी एंगेज करून पुढे नेणं. कारण फिल्म फेस्टिवल करणं देर इज नो रॉकेट सायन्स. कुणी करू शकतं. एखादी शॉर्ट फिल्म करणं कुणी करू शकतं. पण हा एक पूर्णपणे उपक्रम एक चळवळ म्हणून चालवणं आणि त्याच्यात लोकांना उत्साहाने सामील करून घेणं हे एक मोठं जिकिरीचं काम होतं. आणि हे गेले 40 वर्षात अमेरिकेत घडलेलं नसल्यामुळे त्या लोकांना पण तो एक कॉन्सेप्ट एक्सप्लेन करून घेणं हे पण महत्त्वाचं होतं. आणि आता ह्याबरोबर कसं होतं ना की लोकांना आपण जेव्हा एंगेज करतो त्यावेळेला सुरुवातीला त्यातले काही क्रिएटर मेंबर्स असतात की ज्यांना स्वतः एक आर्ट असते आणि त्यांना त्या आर्टसाठी कुठेतरी एक ते अपॉर्च्युनिटी शोधत असतात. वेरॅज काही लोक नुसते फिल्म बफ्स असतात की त्यांना फक्त फिल्म बघणं आणि त्याच्यावरती टीका टिप्पणी करणं याच्यात महत्त्वाचा इंटरेस्ट असतो. तर ह्या 2 पद्धतीच्या लोकांना एकत्र आणणं आणि त्या लोकांना वर्षानुवर्ष महिन्यानुमहिने त्यांना काहीतरी फीड करत राहणं किंवा त्यांना देत राहणं हे एक महत्त्वाचं काम होतं. की जे नाफाची जी आम्ही एक ऑर्गनायझेशन बांधली त्या ऑर्गनायझेशनच्या थ्रू ते एक्झिक्यूट करणं आम्हाला जास्त सोपं गेलं. म्हणजे कठीण होतं असं म्हणणार नाही तुम्ही? म्हणजे कुणीतरी करायला पाहिजे होतं. ते आम्ही केल्यावर लोक आली. ते केल्यावर लोक आली आणि याचाच अर्थ होता की तिची एक नीड होती. म्हणजे असं म्हणतात ना की इज देअर अ होल इन द मार्केट. तर ते होल होतं. आता त्या होलमध्ये मार्केट आहे का याचा आमचा शोध चाललाय. अच्छा, दॅट्स व्हेरी नाईस. पण मला ना कुतूहल या गोष्टीचं आहे की तुम्ही इंजिनियर आहात आणि टू बी व्हेरी प्रिसाईज यू आर अ टेक एंटरप्रेन्योर इन सिलिकॉन व्हॅली, आणि मग हे एकदम सिनेमाचं वेड कुठनं आलं? आय नो, मला हा प्रश्न खूप ठिकाणी विचारला जातो आणि मी स्वतःला पण तोच प्रश्न विचारतो. कारण IIT मुंबईतलं एज्युकेशन आणि स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधलं मॅनेजमेंट डिग्री याच्यानंतर फिल्ममध्ये येण्याचे चान्सेस शून्य होते. किंवा मी नुमवी शाळेत होतो आणि नुमवी शाळेत पण आम्ही नेहमी प्रेक्षकांमध्ये असायचो. कारण की काम करणाऱ्या लोकांमध्ये कधी गणना व्हायचीच नाही. त्यामुळे जर अशा पद्धतीचे बॅकग्राऊंड असताना माझं जेव्हा पहिली मेडिकल डिव्हाइस कंपनी अक्वायर झाली त्यावेळेला मी भारतात आलो 2010 मध्ये. आणि त्यावेळेला ते ॲक्विजिशन मग मराठी मुलांनी जाऊन अमेरिकेत केलेली कंपनी आणि मग त्याचं एवढी व्हॅल्यू वगैरे वगैरे याच्यावरती आर्टिकल पब्लिश झाल्यामुळे मला काही फिल्म प्रोड्युसर्स होण्याच्या दृष्टीने मला काही अप्रोच करण्यात आलं. आणि मग त्यावेळेला माझं देऊळ ह्या चित्रपटाचं निर्मिती झाली. आणि जसं आता गिरिजा बरोबर म्हणाली त्यावेळेला मला असं जाणवलं होतं की हा चित्रपट आपण 50-60 थिएटरमध्ये लावण्यात काही पॉईंट नाही आहे. मला 500 स्क्रीन्स पाहिजे होत्या. आणि त्यावेळेला तिथंच माझे कॉन्फ्लिक्ट सुरू झाले की मला तुम्ही 500 स्क्रीन्स देत का नाही आहात. आणि मग हा चित्रपट मग ते चित्रपटाची एक कक्षा रुंदावण्यासाठी मग नाना पाटेकर, नसरुद्दीन शहा, स्वानंद किरकिरे, नितीन देसाई अशी फर्स्ट टायमर्स लोकांना आम्ही एकत्र आणलं. त्याचं एक मार्केटिंग, पोझिशनिंग, वर्ड ऑफ माउथ तिथे सुरू केला. आणि गिरीश आणि उमेश सारखे अतिशय गुणी कलाकार आणि दिग्दर्शक आणि रायटर असल्यामुळे ह्या सगळ्या प्रोजेक्टला आपोआपच एक उठाव आला. आणि मग हा चित्रपट लोकांनी चांगला ॲप्रिशिएट केला. आणि त्या निमित्ताने माझं चित्रपटसृष्टीत येणं झालं. पण एकदा त्याच्यात आल्यामुळे आणि तिथे हा चित्रपट पहिल्याच म्हणजे माझ्या डेब्यू फिल्म असूनही तो सक्सेसफुल झाला आणि त्याच्यावरती त्याला 3 नॅशनल अवॉर्ड्स मिळाले. त्यामुळे हा सगळा एपिसोड एक आयदर तुमचं स्वप्न आहे किंवा एक फ्ल्यूक आहे
अशा पद्धतीचं ते पोझिशनिंग झालं. आणि मग ते हे फ्ल्यूक नाहीये हे दाखवण्यासाठी मग मी दुसरा पण चित्रपट केला आणि मग माझा चित्रपटामध्ये निर्मितीमध्ये पण एक सहभाग यायला लागला. पण त्यानंतर तुम्ही तिथे थांबलात. हो, कारण काय होतं ना, की म्हणजे मी कलाकार नाहीये किंवा मी आर्टिस्ट कुठल्याच पद्धतीचा आर्टिस्ट नाहीये. त्यामुळे एक चित्रपट सृष्टीमध्ये ॲज अ निर्माता माझा रोल लिमिटेड आहे. आणि त्या निर्मात्याचा रोल मला फायनान्सर आणि निर्मात्याचा रोल मला समजत असल्यामुळे आणि मला फायनान्सरचा रोल नको होता. मला निर्मात्याचाच रोल पाहिजे होता, की ज्याच्यात क्रिएटिव्ह ढवळाढवळ म्हणा, पण एक व्हॅल्यू ॲडिशन पण ती होऊ शकते आणि त्याच्याने तो प्रोजेक्ट मोठा होऊ शकतो. तर अशा पद्धतीचं माझं कॉन्ट्रीब्युशन होतं. त्यामुळे मला माझ्या लिमिटेशन माहीत होत्या आणि शेवटी मी टेक्नॉलॉजी ऑन्टरप्रेनर आहे. त्यामुळे मला टेक्नॉलॉजीमध्येच राहण्यात जास्त स्वारस्य होतं आणि तो माझा ॲडव्हान्टेज पण होता. पण मग हे करताना अमेरिकेतच आपण हे निर्मिती का नाही करू, अशा पद्धतीने माझं जे ती एक पॅशन होती फिल्मच्या बद्दलची, ती मी हळूहळू नाफाच्या माध्यमातून आता तिकडे परस्यू करतोय. गिरिजा, तो प्रश्न जो आय एम शुअर तू एक्सपेक्ट करत असशील, तो म्हणजे कोणी पण अभिनेता फिल्म्समध्ये जो येतो त्याला एक ग्लॅमर, एक फॅनफेअर, एक प्रसिद्धी मिळणार ही अपेक्षाही असते आणि कुठेतरी तो पण मला वाटतं टार्गेटही असतं. तुझं नॅशनल क्रश मोमेंट जी होती त्यातून हे साध्य झालं असं तुला वाटतं का? अरे यार. मी तुम्हाला खरं सांगू, गेल्या काही दिवसांमध्ये मी याच्याबद्दल सतत आणि इतकं बोलले. मी आता माझी हिंदी फिल्म जी रिलीज झाली काहीच दिवसांपूर्वी, भारत भाग्य विधाता, त्याच्या प्रमोशन्सच्या निमित्ताने खूप इंटरव्ह्यूज करते. तर दरवेळेला हा प्रश्न विचारला की आता तर माझ्या को ॲक्टर्सना पण हसू यायला लागायचं, कारण एकदा एक सगळं येऊन त्या भोपळे चौकात एकदा तरी ते व्हायचंच. पण आता काय होतं, मी या इंटरव्ह्यूजमध्ये हा मला प्रश्न विचारला जातो. आता अर्थातच हा प्रश्न तुम्ही मला विचारलाय, मी नाही म्हटलं तुम्हाला हा प्रश्न विचारा. पण आता ह्याचं जे माझं उत्तर असेल ना, त्याचं एक छोटंसं रील कापून मग ते सोशल मीडियावर ऑब्व्हियसली पोस्ट केलं जातं. त्या खाली लोक कॉमेंट्स हे करतात की आता आम्ही विसरलोय बया, तू कधी विसरणार आहेस नॅशनल क्रश. एवढं काही नाहीये बरं. आणि मी असं म्हटलं की नाही एवढं काही नाहीये, तर त्यातली काही लोक हेही म्हणतात की वा रे वा, आम्ही तुझ्यावर एवढं प्रेम करतो, आम्ही तुझे प्रेक्षक आहोत, तुला आमचं काही किंमत पण नाही. तर दोन्ही बाजूनी छान मस्तपैकी माझी सोशल मीडियाचा तो प्रॉब्लेम आहे. पण हॅव्हिंग सेड ऑल ऑफ दॅट, खूपच बिजार एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. म्हणजे साधारण तुम्ही म्हणालात तसं की प्रत्येकाची अशी अपेक्षा असते की आपण एखादा रोल करावा, मग त्यासाठी आपल्याला पुरस्कार मिळावा किंवा आपलं कौतुक व्हावं किंवा काहीतरी एक असं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल प्रतीक गांधी माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्यांनी जेव्हा ती सिरीज केली होती हर्षद मेहतावाली, स्कॅम इफ आय एम नॉट रॉंग, त्याच्यानंतर त्याचं जे काही झालं, तो प्रवास एक स्वप्नवत प्रवास असू शकतो कोणाचा तरी, की मी एक रोल करावा आणि ती मालिका किंवा तो चित्रपट किंवा ते जे काही काम असेल ते इतकं गाजावं की लोक मग त्यानंतर मला ओळखू लागतील, मग मला पुरस्कार मिळतील, मला अजून कामं मिळतील. हे काहीतरी ठरलेलं असू, म्हणजे हे काहीतरी आपल्या स्वप्नात तरी असू शकतं. लहानपणी आपण जे स्लॅम बुक मध्ये या वयात मी हे करीन, या वयात ते लिहितो ना, त्याच्यात तो चॅरिटेबल गोल वाटतो मला. पण हे जे काही झालं ना माझ्या बाबतीत, ते माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. मी कुठल्या तरी नाटकाची एका खूप बेसिकच्या ठिकाणी रिहर्सल करत असताना अचानक माझा फोन वाजायला लागला आणि अचानक माझ्या काही मित्रमैत्रिणींनी मला मेसेजेस केले की तुला माहितीये का ट्विटरवर, म्हणजे एक्सवर सध्या काय चालू आहे. आणि मला काहीच कल्पना नव्हती, कारण मी खूप दिवसांपूर्वी रेकॉर्ड केलेला एक पॉडकास्ट, ज्याचा एक एपिसोड आला होता, त्याच्यातली एक क्लिप व्हायरल झाली, मग तो फोटो फिरू लागला आणि मला खरंच कळलं नाही की हे. मग ते आणि मला तोपर्यंत मला असं वाटत होतं की हा ठीक आहे, एका दिवसाची लाट आहे, होतं असं कोणाकोणाच्या बाबतीत, आपण बघत असतो. मला एका पॉइंटला BBC कडनं फोन आला की आम्हाला ह्याच्यावरती आर्टिकल करायचं. तर मला असं वाटलं की हे जरा अति होत आहे. तर खूप पब्लिकेशन्सनी माझे इंटरव्ह्यूज केले, त्याच्याबद्दल आर्टिकल्स लिहिली. तर मला असं वाटायला लागलं की हे नक्की होत आहे का, म्हणजे ते घडत असताना आपल्याला जाणवत नसतं ना की काय चाललंय, असं थोडंसं व्हायला लागलं. तरी सुद्धा एक खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे ज्यांना ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, कारण ते सोशल मीडियावरच नाही आहेत. तर हे सोशल मीडियामध्ये ते ॲम्प्लिफाय होतं असं, म्हणजे असतं त्याच्या कितीतरी पटीनं जास्त भासतं. पण असा खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे ज्यांना माझं काम एकतर मी केलेल्या आतापर्यंतच्या कामामुळे माहितीये किंवा ज्यांना माझं कामच माहित नाहीये, असाही खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे. तर हे सगळं होत असताना अर्थातच आपल्याला खूप भारी वाटायला लागतं. मग काही
अशा गोष्टी घडतात की लगेच आपल्याला जमिनीवर तर माझ्या आत्याचा मला फोन आला आणि तिने मला विचारलं काय असतं हे नॅशनल क्रश. तर मी तिला म्हटलं तर मी तुला कसं समजवू, थांब मी तुला समजवते. मी तिला काय काय सांगत होते. हा म्हणजे मग तुला पुरस्कार मिळालाय का काही? अरे तर बापरे. मी म्हटलं नाही नाही पुरस्कार नाही, म्हणजे अधिकृत काही आहे का शासनाकडनं? मी म्हटलं नाही शासनाकडनं पण तू ज्युरीनी कुठल्या दिलाय का? तर म्हटलं नाही ज्युरीने नाही दिलाय. मग मग कोणी म्हणजे कसं कळलं? तर मला तिच्या प्रश्नांमधनं लक्षात यायला लागलं की हे सगळं किती फ्युटाईल आहे आणि या सगळ्याला किती खरं तर अर्थ नाहीये. तर असा काहीसा तो काळ होता आणि अजूनही त्याच्याबद्दल मला आवर्जून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आता काय मी वाट बघते बरं, मग मी पुन्हा. असं विचारते की निळी साडी घालणं सोडून दिलंय का आता? नाही नाही आता मी चुकून मागून कुठे निळे कपडे घालून आले की लोक मला हेही विचारतात की आता काय नुसते निळेच कपडे का काय? असंही होतं. त्यामुळे मी कटाक्षाने निळे कपडे त्रास झाला घालत नाही. कुठंतरी असं वाटलं का त्या ट्रोलिंगचा? नाही मला अगदी खरं सांगावं तर आपण जेव्हा ह्या प्रकारच्या प्रोफेशनमध्ये येतो किंवा आपण ह्या प्रकारचं काम करायला लागतो तेव्हा कुठेतरी मनात हे गृहीत धरलेलं असतं की जसं कौतुक ऐकायला मिळेल तसंच नेगेटिव्ह गोष्टी पण ऐकायला मिळतील. त्याची तयारी असली पाहिजे. कारण तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्ही फक्त माझ्या कामाबद्दल आणि माझ्याबद्दल चांगलं बोला, कोणी टीका करायची नाही, असं होऊ शकत नाही. टीका करणारी लोक सुद्धा तेवढीच किंबहुना जास्तच मिळतील. आणि सोशल मीडियावरती स्पेसिफिकली कसं होतं की पडद्याआडून तुम्हाला 4 वाईट गोष्टी बोलणं आवडतं पण आणि सोपं पण वाटतं. त्यामुळे खूप वाईट साईट बोललं जातं. मला आजपर्यंत एकही प्रेक्षक समोर भेटला नाहीये की ज्यांनी तोंडावर माझा अपमान केला असेल किंवा मला असं काहीतरी म्हणजे बोललं गेलं असेल ज्याने मी अनकम्फर्टेबल झाले. मला असा एकदाही अनुभव आला नाहीये. नाही, हे फक्त सोशल हे मीडिया फक्त वीरच सोशल मीडियावरती हा, होतं आणि हे करू त्यामुळे शकतात. होतं हा. की ते अनॉनिमिटी मुळे ते प्रोटेक्शन आहे. प्रोटेक्शन आहे त्याचं आणि ते प्रबळ त्याच्यामुळे होतं. तर मला खूप मनापासून त्याचा त्रास खरं तर होत नाही. पण इतकं अटेन्शन सडनली स्वतःवर असताना अचानक AI वापरून किंवा इतर टूल्स वापरून फोटोज मॉर्फ करणे ह्यासाठी अजून एक नवीन चेहरा सगळ्यांना मिळाला. कारण अर्थात बऱ्याचशा लोकांना जे सोशल मीडिया युजर्स सुद्धा आहेत त्यांना अल्गोरिदम नक्की कसा म्हणजे कसं होतं त्या कशामुळे गोष्टी तुम्हाला दिसतात किंवा तुमची जी वॉल असते त्याच्यावरती तुम्हाला काय दिसतं ते कशामुळे दिसतंय ह्याचे जे वर्किंग्ज आहेत त्याचा फार अंदाज नसतो. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीवरती सतत क्लिक करत राहता तशा तशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोचत राहतात. तर ज्या चेहऱ्याला आत्ता खूप क्लिक्स मिळत आहेत अर्थातच त्या चेहऱ्याकडे खूप सोशल मीडियाचं अटेन्शन आहे. त्यामुळे तो चेहरा वापरून केलेले सगळे मॉफ्ड इमेजेस पण तेवढेच पॉप्युलर होत राहणार आहेत. बिकॉज इट्स काय म्हणतात इट्स टिटिलेटिंग, इट्स एक्साइटिंग टू वॉच दॅट. सो तसं खूप झालं. म्हणजे मला विविध लोकांनी माझे फोटोज पाठवले. तर काही तर खूपच अश्लील आणि भीषण होते पण काही खूप फनी होते आणि मला जरा फनी वाटतं. कारण आता फॉर एक्झाम्पल लाईक यू आर वेअरिंग अ साडी विथ अ ब्लाउज, एव्हरीथिंग इज द सेम, जस्ट द ब्लाउज इज अ स्लीवलेस ब्लाउज. सो एवढा परिश्रम करून AI मधून काय केलं तर एवढ्या स्लीव्स काढल्या. तर माझं असं होतं की ही काय विकृती आहे, म्हणजे काय दंड बघायचे आहेत माझे असं पण काही झालं होतं. म्हणजे बाकी सगळं ठीक आहे, साडीचा रंग बदलला विच वॉज व्हेरी म्हणजे वियर्ड. म्हणजे का एवढं बाबा का तू वाय डिड यू वेस्ट सो मच एनर्जी. कारण एव्हरी प्रॉम्प्ट यू गिव्ह इज कॉस्टिंग द प्लॅनेट सम थिंग्स. तर मला असं सगळं खूप फनी आणि बिजार वाटायला लागलं. तर तो पण एक मोठा काळ होता ज्यामध्ये अशक्य पेजेस वरती माझे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज होते. त्यावेळेला एक स्वतःला ओरिएंट करताना एक काहीतरी एक म्हणजे मानसिकरित्या सुद्धा स्वतःला काहीतरी एक डायरेक्शन जी द्यावी लागते असं होत असताना त्यावेळेला घरच्यांचा काय रोल होता? तुला एक लहान मुलगा पण आहे, त्याचं काही कन्सिडरेशन होतं का? सो फॉर्च्युनेटली माझ्यासाठी माझ्या घरचे सगळे ह्या क्षेत्रातले आहेत. त्यामुळे मला कोणालाच सुरुवातीपासून काहीच समजावून सांगावं लागत नाही की असं होतंय तर मग हे असं का होतंय. किंवा मला आजपर्यंत माझ्या घरच्या इमिजिएट फॅमिलीमधल्या त्याच्या बाहेरच्या सर्कलमधल्या कोणालाच कधीच ही सफाई द्यावी लागली नाहीये की तो माझा ऍक्च्युअल फोटो नाहीये, मी असे कपडे घालून तिथे बसले नव्हते. हे मला कोणालाच सांगावं लागलं नाहीये. कारण एक तर त्यांना मी माहितीये आणि दुसरं त्यांना हे माहितीये जे काय होतं ते. सो त्या बाबतीत मी खूप फॉर्च्युनेट आहे. मला वाईट त्या लोकांचं वाटतं ज्यांच्याकडे
हे मीन्स नाही आहे ज्यांच्या फॅमिलीजकडे, ज्यांना कदाचित तो फोटो आपल्याच मुलीचा आहे, मुलाचा आहे असं वाटू शकतं. मग त्यांना त्याचं क्लॅरिफिकेशन देणं आणि त्याची सफाई देणं आणि मग 4 लोकात आपल्याबद्दल काय बोललं जातं ह्याबद्दलचे कन्सर्न्स असणं, हे ज्यांच्या बाबतीत होत असेल त्यांच्या बाबतीत मला जास्त काळजी वाटते. फॉर्च्युनेटली तो माझा प्रॉब्लेम अजिबातच नाही आहे. हे सगळं घडत होतं तेव्हा अगदी पीकला, तेव्हा माझा मुलगा इथे नव्हताच, तो त्याच्या शाळेच्या ट्रिपला गेला होता. त्याला 4-5 दिवसानंतर आल्यानंतर लोक बोलत होती म्हणून कळलं की काहीतरी घडलंय, पण तो सोशल मीडियावर नाहीये, त्याच्यापासून लांब आहे. पण मी एक अपीलचा व्हिडिओ नक्की केला होता की हे जे फोटोज आहेत, हे जे काही तुम्ही आता पोस्ट करताय ते आत्ता ट्रेंड करताय म्हणून तुम्हाला सतत दिसतंय, पण ह्याचा अर्थ ते ट्रेंड करणं बंद झाल्यावर ते नष्ट होईल असं नाहीये. इंटरनेटवरती जे काही अपलोड केलं जातं ते नेहमीसाठी राहतं. आज नाही तर उद्या हे फोटोज रिसर्फेस होऊ शकतात. तेव्हा जर माझा मुलगा सोशल मीडिया युजर असेल तर त्यालाही हे फोटोज दिसतील. प्रॉब्लेम हा नाहीये, पुन्हा एकदा सफाई देण्याचा प्रॉब्लेम नाहीये. त्यालाही माहिती आहे त्याच्या आईने हे कपडे घातले नाहीयेत किंवा अशा प्रकारचे फोटो काढून घेतले नाहीयेत, आणि अशा प्रकारचे फोटो काढून घेण्यात काही गैर आहे असं म्हणणं नाहीये. तो माझा चॉईस नाहीये, एवढंच माझं म्हणणं आहे. ज्यांनी असे फोटो काढून घेतलेत स्वतःचे, ते जर त्यांच्या मर्जीने काढून घेतलेत तर ग्रेट, माझं काहीच त्याच्याबद्दल जजमेंट नाहीये. पण हे फोटोज माझ्या आईचे नाहीयेत हे त्याला माहित असेल. सिमिलरली आत्ता हे फोटोज बघणाऱ्यांना सुद्धा हे माहिती आहेत की हे फोटो ऍक्च्युली या बाईचे नाही आहेत, पण ते क्षणिक जो त्याच्यातून एक गंमत मिळते किंवा एक एक्साइटमेंट तयार होते, सगळा खेळ त्या थोड्याशा एक्साइटमेंटचा आहे. आणि ह्या मॉर्फिंग आणि या सगळ्या प्रकारच्या गोष्टी करणे, बायकांचे फोटो अश्लील पद्धतीने मॉर्फ करणे, ह्या खेळाला कुठले नियम उरले नाहीयेत. कुठल्याही थरापर्यंत जाऊन लोक हे करू शकतात. तर ह्याची थोडीशी भीती वाटते की आज नाही तर उद्या माझा मुलगा हे बघेल, त्याला कळेल की हे असं नाहीये, पण ते एका क्षणापुरतं जे फोटो बघितल्यावर जे होतं ना, ते त्याला होऊ नये अशी माझी एक आई म्हणून इच्छा आहे. बरं, हे मी पोस्ट केल्यावरती पण लोक मला म्हणतात की अरे पण तुम्ही फिल्म्समध्ये असे सीन्स करता, पण तो माझा चॉईस आहे ना, तो मी इन्फॉर्म होऊन घेतलाय. तो जर माझ्या मुलांनी पुढे जाऊन सीन बघितला तर त्याला हे माहिती असेल की हे माझ्या आईने कथानकेसाठी विचार करून स्वतःच्या मर्जीने केलंय, मग त्याची जबाबदारी मी घेते. पण हे जे तुम्ही करताय ना, त्याची जबाबदारी मी नाही घेऊ शकत. एवढाच माझा मुद्दा होता. बरोबर आहे. आणि ही सर्व मंडळी म्हटलं तर गुन्हेगारच आहेत. फक्त जसं आपण म्हणतो अनॉनिमिटी, ती माहिती नसतात, त्यातून हे असंवेदनशीलतेच्याही खरं तर पलीकडची गोष्ट आहे, आणि म्हणून गुन्हेगार हा शब्द मी वापरते. पण खरं तर हा अँगल जर आपण थोडा वेळ दूर ठेवला तर अभिजित कुठेतरी त्याच्यातला जो एक निखळ फॅनफेअर आहे ते लक्षात घेता एक नॅशनल क्रशचं ही जी काही इमेज गिरिजाची आहे, त्यामुळे ह्या खेपेला गिरिजाला इन्व्हिटेशन मिळालं का नाफाचं? सो येस अँड नो बोथ. कारण जेव्हा आम्ही ह्या वर्षीचं कुठले सेलिब्रिटीज इन्व्हाइट करावे असा मी विचार करत होतो, कारण आतापर्यंत 27 सेलिब्रिटीज महाराष्ट्रातनं आलेले आहेत आणि खूप मोठी नावं पण त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. तर मग ह्या वर्षीचं आपलं पॅनल कसं असावं की जे ह्या वर्षी आपण आत्तापर्यंतच्या 2 वर्षापेक्षा काहीतरी वेगळं करू शकतो, काहीतरी सरस करू शकतो. तर मग हे करताना नक्कीच गिरिजाचं नाव डोळ्यासमोर आलं ॲज अ नॅशनल क्रश. आणि ते नॅशनल क्रशचं आमच्या दृष्टीने डेफिनेशन अशी होती की अन ॲक्ट्रेस की जिने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती कामं केलीत आणि तिला सोशल मीडियातनं पण तेवढाच चांगला रिस्पॉन्स मिळतोय, लोकांचं एवढं फॉलोअरशिप आहे, आणि त्या फॅन फॉलोईंगला आणि त्या कामाला जर आपण लोकांपर्यंत समोर आणू शकलो आणि त्या नॅशनल क्रशला इंटरनॅशनल क्रश करू शकलो तर ते एक सो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे ना की गिरिजाचं म्हणजे अगदीच तारे जमीन पर पासनं जे कामं, ते कान्स फेस्टिवलचं क्वार्टरचं शॉर्ट फिल्मचं प्रेझेंटेशन, ते आत्ताच्या वेगवेगळ्या हिंदी चित्रपटांमधली कामं आणि ती एक ओव्हरऑल बॅकग्राऊंड, ह्या सगळ्याची एक कुठेतरी सांगड आम्हाला आमच्या ऑडियन्सशी घालता येईल असा एक आत्मविश्वास तिथे वाटतोय. आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक कलाकाराला जेव्हा चूज करतो आणि त्यांना आम्ही अप्रोच करतो त्यावेळेला हा मागे एक विचार केला जातो की आपण लोकांना नवीन यावर्षी काय देतोय आणि का देतोय. खरं तर आत्ता अभिजित जे म्हणाले ना तेच घेऊन मी येते की आजकाल म्हणजे मला नाही वाटत हे गिरिजाबरोबर घडलं आहे, पण तरीही कुठेतरी सिनेसृष्टीत कलाकार निवडताना त्यांचं सोशल मीडिया फॉलोईंग हे इतक्यात बघितलं जातं, किती त्यांना फॉलोअर्स आहेत, त्यांना अभिनय किती करता येतो, त्यापेक्षा ऑलरेडी ते इन्फ्लुएन्सर पोझिशनमध्ये आहेत का, हे बघितलं जातं आहे असं वाटतं का? हो, अर्थातच काही उदाहरणं अशी आहेत जिथे
फक्त इंस्टाग्रामवरती एका विशिष्ट प्रकारचा रीच असणाऱ्या लोकांना कास्ट केलं गेलं आहे. आता कसं आहे, कास्टिंग हे खूप एक इंटरेस्टिंग डिपार्टमेंट आहे. कधी कधी तुम्हाला कधीही काम न केलेली एखादी व्यक्ती, म्हणजे असेही आपण गोष्टी ऐकतो की कुठली तरी एक ॲक्ट्रेस कॅफेमध्ये बसली होती, एका डिरेक्टरला ती तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारताना दिसली, चेहरा आवडला, कास्ट केलं आणि उत्तम अभिनेत्री आहे असं होऊ शकतं. म्हणजे तिच्या ध्यानीमनीही नसेल की आपण अभिनय करावा, पण एकदा चान्स मिळाला आणि तिने सोनं केलं संधीचं, असं होऊ शकतं. तर मला वाटतं की फक्त इन्फ्लुएन्सर असणे हा निकष नसून एक काहीतरी त्याला ऑडिशनची प्रेपरेशनची प्रक्रिया असावी. कारण स्पॉन्टॅनिटी एका पॉईंटपर्यंतच तुम्हाला घेऊन जाऊ शकते, त्यापुढे तुम्हाला ट्रेनिंगच लागतं. मग ते तुम्ही स्कूलमध्ये किंवा ॲक्टिंग स्कूल्समध्ये असं जाऊन घ्या किंवा तुम्ही ऑन द जॉब घ्या. कारण मी कुठल्याही ॲक्टिंग स्कूलला गेले नाही, पण मी गेली तर 25 वर्ष काम करते. सो ऑन माय जॉब मी जे काही ट्रेनिंग मिळवलं आहे त्याचाही वापर करावा लागतो. कारण मॅजिक रोज घडत नाही. फायनली तुम्हाला रियाज असावा लागतो. आणि टेकिंग नथिंग अवे फ्रॉम द इन्फ्लुएन्सर्स, तुम्ही जे 2-2 मिनिटाचे रील्स बघता ते करण्यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते. पण ते करण्यासाठीचा स्किलसेट पूर्णपणे वेगळा आहे, जो एक ॲक्टरचा स्किलसेट नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ॲक्टिंग करण्यासाठी जो स्किलसेट लागतो त्याचं काहीतरी प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. त्यामध्ये फक्त हा निकष असून उपयोग नाही की तुमचे फॉलोअर्स किती आणि एंगेजमेंट किती आहे, पण त्याचं ट्रान्सलेशन ॲज अन ॲक्टर होत आहे की नाही ह्याला चान्स देऊन बघण्यात माझी अजिबातच काही हरकत नाही आहे. एखाद्या इन्फ्लुएन्सरला ॲक्टिंगचा एखादा रोल मिळाला आणि त्याने किंवा तिने उत्तम काम केलं तर काय हरकत आहे. एक चांगला नट किंवा नटी आपल्याला मिळते तर काहीच हरकत नाही आहे, चान्स घ्यायला हरकत नाही आहे. पण फक्त तो एकमेव निकष नसावा असं माझं म्हणणं आहे. ह्याच पॉईंटमध्ये इफ आय मे जस्ट ॲड, आता इंटरेस्टिंगली काय होतं ना की हे जे सगळे इन्फ्लुएन्सर्स किंवा सो कॉल्ड आर्ट लीडर्स आपण जे म्हटलं जातं, तर त्यांचे सगळ्यांचे जे कॉन्टेंट्स आहेत ते व्हर्टिकल फॉर्ममध्ये लोक बघतायत. कारण फोन आपले व्हर्टिकल आहेत, बरोबर. त्यामुळे व्हर्टिकल फॉर्ममध्ये तुम्ही कॉन्टेंट्स बघता आणि तिथे तुम्ही 1 मिलियन लोक त्यांना फॉलो करता. मग त्यांचा चित्रपट येतो, तो चित्रपट हॉरिझॉन्टल फॉर्ममध्ये असतो की जो तुमचा लँडस्केप फॉर्ममध्ये आलेला आहे. तुम्ही त्या लोकांचा फॉर्मॅट बदलताय, त्यांना तुम्ही फोनपासून लांब जाऊन थिएटरमध्ये आणताय आणि थिएटरमध्ये जेव्हा ते तुमचा लँडस्केप फॉर्ममध्ये बघताय चित्रपट, त्याला 1 सेकंद जरी त्यांचं कनेक्शन तुटलं तर ते पटकन फोनकडे बघतात. सो जर आपण आता बघितलं म्हणजे फ्रॉम द बिझनेस पर्स्पेक्टिव्ह, तर लोकांचा व्हर्टिकल फॉर्मला फॉलोअरशिप वाढली आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीचे जे रील्स आता येतात की जे रील स्टार्स असतात की ज्यांना ऍक्टिंगचे काही संबंध नसतो, पण ते रील स्टार्स आहेत. तर मला असं वाटतं की आता नवीन जमान्यामध्ये ह्या सगळ्याच आर्टिस्टना स्वतःला रील स्टार फॉर्ममध्ये प्रेझेंट करायला लागणार आहे आणि ते 90 सेकंदमध्ये त्यांना स्वतःचा एपिसोड स्टोरी जे काय आहे ते एपिसोड एक्सप्लेन करायला लागेल. सो दॅट कारण अटेन्शन स्पॅन लोकांचा कमी होतोय. त्यामुळे व्हर्टिकल फॉर्म, लेस अटेन्शन स्पॅन, बट आय डोंट वॉन्ट टू रील स्टार, आय वॉन्ट टू रिअल ॲक्टिंग. आणि आय थिंक दॅट्स व्हॉट इज द कॉम्बिनेशन लायकली टू हॅपन. I hope it doesn't. म्हणजे it will be slightly scary if. No, I honestly feel I agree with what you're saying. In fact, आजकाल बऱ्याचदा तुम्ही जेव्हा कॉन्टेंट घेऊन जाता स्टुडिओजकडे प्रोड्यूस करायला, तेव्हा तुमचा स्क्रीन प्ले किंवा तुमचा जे काही एपिसोडचा फॉर्मॅट आहे तो अप्रूव्ह करताना लोक त्याला डज इट हॅव सेकंड स्क्रीन क्वालिटी असं चेक करतात. म्हणजे तुमचं कथानक इतकं पटापटा पुढे जायला नको की मध्ये लोकांना फोन चेक करायचा वेळ नाही मिळणार, किंवा ते इतकंही रटाळ नको की सतत फोनकडेच बघत राहतील. कुठेतरी मध्ये असलं पाहिजे की चालू आहे, बघणं सुरू आहे, मध्येच एक मेसेज चेक केला तरी काही मिस होत नाहीये. तर हे आता ऍक्च्युली इथे आपण आहोत, कारण ते म्हणाले तसं 1 सेकंद कनेक्शन तुटलं की लगेच असा फोन येतो. काल परवा मी माझ्या सगळ्या फिल्मच्या शोजना, थिएटर व्हिजिट्सना जात होते. अत्यंत महत्वाच्या सीनमध्ये जिथे माझी अशी इच्छा होती की सगळ्यांनी टक लावून बघावं की काय चाललंय, तिथे काही लोक फोन चेक करताना माझं असं आतून आतडं पिळवटत होतं की बघा ना यार, खूप मेहनतीने केलं यार आम्ही, असं होत होतं. पण अर्थात तुम्ही हे लोकांना सांगू शकत नाही की तुम्ही हे असंच बघायला पाहिजे आणि असंच कन्झ्युम केलं पाहिजे. तर हे आहे, हे मान्य आहे. पण मला तरी सुद्धा असं वाटतं की फायनली आपण ऑल ऑफ अस वी क्रेव सम काइंड ऑफ ह्युमन कनेक्शन. जेव्हा कथानक चांगलं असतं, संहिता दमदार असते, अभिनय खरा असतो, तो मनाला भिडणारा असतो, तेव्हा ते व्हर्टिकल असो, हॉरिझॉन्टल असो, पोर्ट्रेट असो, लँडस्केप असो, तो 2 मिनिटाची ती गोष्ट असो, नाहीतर 10 मिनिटाची असो, नाही तो 20 तासाची असो, लोक बघतात. there needs to be some sort of an honest connection with that. तुमचा अप्रोच हा असेल ना की मी तुमचं कसं अटेन्शन ग्रॅब करून ठेवतो,
तर कदाचित नाही. पण वी हॅव मेनी 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 एक्झाम्पल्स. आत्ताच आलेला धुरंधर सारखा चित्रपट जो 3 तासापेक्षा लांब होता, तो लोकांनी डोक्यावर उचलून धरला. अनेक असे पॉडकास्टर्स आहेत, इंटरव्ह्युअर्स आहेत, जे 2-2, 3-3 तासाचे लॉंग फॉर्मॅट इंटरव्ह्यूज करतात आणि त्यालाही मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत, जसे रील्सना आहेत. सो असं नाही आहे की हे फॉर्मॅटच पूर्णपणे बदलणार आहे. मला असं वाटतं की जे काही ऑनेस्टली अर्नेस्टली मनापासनं फक्त एक चांगली गोष्ट सांगण्यासाठी केलेलं काम आहे ते लोक कुठल्याही फॉर्मॅटमध्ये बघतील. नक्कीच. आणि मला वाटतं सोशल मीडिया आणि रील्स याच्याबद्दल आपण बोलतोय तर मोस्टली हा डोमेन तरुणाईचा आहे. नाफानं अमेरिकेतले जे यंग मराठी आहेत त्यांना स्वतःकडे आकर्षित भरपूर केलंय. तर हे कसं साध्य केलं तुम्ही? कारण म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण जर बघितलं आपण तर आपल्याला जे रेव्हेन्यू मॉडेल्स बसवायचे असतात तर त्याच्यात आपल्याला यंगस्टर्स किती जास्त येतात त्याच्यावरती फिल्मची सक्सेस ठरते. जेवढे त्या फिल्मचे टॉपिक्स यंगस्टर्सपासून लांब असतात तेवढे ते फिल्म्स चालण्याची प्रॉबिलिटी कमी होते. त्यामुळे तोच आम्ही गणित अमेरिकेत पण मांडलं की आपल्याला अमेरिकेमध्ये जेव्हा एखादे काही कॉन्टेंट्स आपण तयार करतोय आणि नाफासारखे ऑर्गनायझेशन जेव्हा आपण बिल्ड करतोय त्यावेळेला जर आपल्याकडे क्रॉस सेक्शन एजचा क्रॉस सेक्शन हा जर एक 20 ते 25च्या मध्ये असेल तर आपल्याला जास्तीत जास्त सक्सेस मिळेल. तर आता आपण जर बघितलं तर मराठी मुलं किंवा मुली त्या एजचे मराठी बोलत नाहीत घरात किंवा मराठीला ते कनेक्टेड नसतात. पण तिथे आपण जर कुठले महाराष्ट्र मंडळांचे प्रोग्राम्स बघितले तर तिथला जो क्रॉस सेक्शन आहे एजचा तो साधारणतः 55 ते 65 असतो. त्यामुळे त्या क्रॉस सेक्शनला की ज्याला खूप इंटरेस्ट आहे कॉन्टेंट्समध्ये पण त्यांना खर्च करायची इच्छा नाही आहे, त्या कॉन्टेंट्सला जर पैसे मिळणार नसतील तर ती ॲज अ बिझनेस किंवा ॲज अ इंडस्ट्री उभी राहू शकत नाही. त्यामुळे मला ते एज ग्रुप सगळा शिफ्ट करायचा होता आणि आय वॉन्टेड टू ब्रिंग इट टू ॲज क्लोज एज 20-25. पण ते पण शक्य नाही आहे. त्यामुळे आमचा आत्ता जर बघितला तर आम्ही आता साधारणतः 30 ते 35चा क्रॉस सेक्शन आपला आहे. त्याच्यात बरेचसे लोक यंगस्टर्स कॅटेगरीमधले आहेत कारण आमचा नाफाचा यूथ म्हणून पण एक प्रोग्राम आहे, एक विंग आहे की जेणेकरून आम्ही तिथे खूप व्हर्टिकल मायक्रो ड्रामाच करतो. मी एक्झाम्पल दिलं विच इज द फ्युचर ऑफ द इंडस्ट्री इज अ व्हर्टिकल मायक्रो ड्रामा. कारण चायनामध्ये आता फिल्म बॉक्स ऑफिसचं रेव्हेन्यू कलेक्शनपेक्षा व्हर्टिकल मायक्रो ड्रामाचं कलेक्शन जास्त झालंय आणि द नेक्स्ट डेस्टिनेशन इज अमेरिका. इनफॅक्ट इंडियामध्ये पण रॉनी स्क्रूवाला, शाहरुख खान ॲज वेल ॲज यशराज फिल्म्स त्यांनी स्वतःचं 150 ते 500 कोटीचं इन्व्हेस्टमेंट करून व्हर्टिकल मायक्रो ड्रामाचं प्रोडक्शन सुरू केलेलं आहे. आणि आय थिंक त्या दृष्टीने बघताना आपल्याला यंगस्टर्स जो क्लास आहे तो आम्ही त्याला कनेक्ट करू शकतो. आणि ते केलेले कॉन्टेंट्स आता आम्हाला अमेरिकेपुरतेच मर्यादित न ठेवण्यासाठी आता नाफाचा जो OTT प्लॅटफॉर्म आहे स्ट्रीम नावाचा नाफा स्ट्रीम त्याच्या माध्यमातून आम्ही आता पूर्ण जगभर ते कॉन्टेंट आता स्ट्रीम करतो आहोत. खरं तर हे सगळं करत असताना हा एक इंटरेस्टिंग भाग आहे की जे मास्टर क्लासेस तुम्ही घेता या नाफाच्या दरम्यान त्याला किती तरुण मंडळी येते? सो नाफाच्या मास्टर क्लासेसला आणि नाफाच्या मीट अँड ग्रीट सेशन्सला प्रचंड प्रमाणात गर्दी होते आणि त्याचे खूपसे सेशन म्हणजे आता लाईक फॉर एक्झाम्पल आम्ही गेले 3 वर्ष हे मास्टर क्लासेस कंडक्ट करतो आहोत. म्हणजे अगदी दिलीप प्रभावळकर, डॉक्टर जब्बार पटेल यांनी मास्टर क्लासेस घेतले आणि ॲज रिसेंट ॲज अमोल पालेकर सरांनी पण त्याचे मास्टर क्लासेस घेतले. तर असे आमचे सांगतात दर फेस्टिवलला आम्ही 12 ते 15 मास्टर क्लासेस कंडक्ट करतो. तर असे सांगतात आता जे 35-40 मास्टर क्लासेस आम्ही घेतलेले आहेत त्याला लोक प्रचंड गर्दी करतात. पण मास्टर क्लास हा फॉर्म आम्हाला छोट्या क्लासरूममध्ये आम्ही रन करतो आणि की जिथे सांगतात 150 लोक तिथे येऊ शकतात. त्यामुळे त्या लोकांची इतकी गर्दी होते की आम्हाला मास्टर क्लासेसचं बुकिंग एक 10 ते 12 दिवस फेस्टिवलच्या आधी बंद करायला लागतं कारण की ते ऑलरेडी सोल्ड आउट होतात. आणि मग ते मास्टर क्लासेस आणि कलाकारांना भेटण्यासाठी मीट अँड ग्रीट हे अतिशय महत्त्वाचे सेशन्स आमचे आहेत की जिथे लोक तुमच्याशी इंटरॅक्ट करू शकतात. किंवा आता आम्ही साऊंडचा वर्कशॉप मागच्या वर्षी घेतला तर त्या वर्कशॉपला मला 10पेक्षा जास्त लोक नको होती कारण नाहीतर लोकांचा एक्सपिरियन्स त्याला मिळणार नाहीये. मग ते इतके फास्ट फुल व्हायला लागले की आम्ही ऑलमोस्ट 11 वर्कशॉप्स कंडक्ट केले की आमचा इनिशियल प्लॅन 4चा होता पण आम्ही 11 कंडक्ट केले. पण आम्ही मेंटेन केलं की तिथे 10 लोकांनी यावं त्यामुळे तिथलं जे सगळं टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लोकांना नीट वापरता येईल आणि त्यातनं ती खरी गंमत लोकांना कळेल की आपला आवाज त्या कार्टूनला ॲनिमेटेड कॅरेक्टरला कसा छान वाटतोय. आणि हे सगळा एक्सपिरियन्स तिथे मिळण्यासाठी आम्ही तिथे ते कॅलिफोर्निया थिएटरमध्ये सॅन होजे कॅलिफोर्नियाला एक अशी छान ब्युटिफुल अँटिक प्रॉपर्टी आहे ती की जिथे ऑपेरा काइंड ऑफ प्रोग्राम्स होतात. तर तिथे आम्ही 100 फुटाची स्क्रीन माउंट करतो, 5.1 डॉल्बी सिस्टीम सेटअप करतो आणि लोकांना तो एक छान एक्सपिरियन्स देतो की मराठी म्हटल्यानंतर नाहीतर छोट्या प्रमाणात तुम्ही करा, अंथरूण पाहून पाय पसरा, हे जे कन्व्हेन्शनल आपले जे विजडम आहेत तर ते बाजूला सारून तुम्ही
तुम्ही तुमचं अंथरूणच मोठं करा, ह्या कॉन्सेप्टनी केलेला हा पूर्ण पराक्रम आहे. किती छान. गिरिजा, तुझं करिअर नेहमी खूप वर्सटाईल राहिलं आहे. म्हणजे अगदी ABP माझासाठी सेलिब्रिटी मुलाखती घेण्यापासून तर हिंदी सिनेमा, मराठी सिनेमा, वेब, म्हणजे सिरियल्स, त्याचबरोबर थिएटर, हे सगळं केलं आहे. तुला काय आवडतं सगळ्यात जास्त? जाहिराती केल्या आहेत. नाटक अच्छा. माझा सगळ्यात आवडीचा विषय आहे. जर उदरनिर्वाह पूर्णपणे त्याच्यावर मला चालवता येणार असेल तर मी आयुष्यात फक्त नाटकं करीन असं मला जेन्युइनली वाटतं. अर्थात मला स्क्रीनवर काम करायला सुद्धा खूप आवडतं, खूप मजा येते. कम्प्लिटली वेगळं माध्यम आणि वेगळा अनुभव असतो. पण मन माझं थिएटरमध्येच आहे. थिएटरमध्ये आहे. तसंच तू आमिर खान, शाहरुख खान, आता कंगना, या सगळ्यांबरोबर काम केलं. यांच्याबरोबर काम करणं कसं राहिलं? सगळ्यांबरोबरचे अनुभव खूप वेगवेगळे आणि मस्त होते. म्हणजे आमिर खान हा नुसताच अभिनेता नसून त्या चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक सुद्धा होता. तर त्याचं चौफेर असलेलं लक्ष, किंवा मी जसं मगाशी म्हणाले तसं अभिनेत्री म्हणून मी माझ्या कामाकडे फोकस करते, पण त्याचबरोबर तो त्या 2 जबाबदाऱ्या पण निभावत होता. त्यामुळे म्हणजे किती किती वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं डोकं एकाच वेळेला यशस्वीरित्या कार्यरत होतं हे मला बघता आलं. आणि म्हणजे अफाटच माणूस आहे तो. तो काहीतरी एक करत असताना त्याच्या डोक्यात अजून 10 चक्र सुरू असतात आणि 10ही चक्र नीट फिरत असतात. अच्छा. तर हा अनुभव त्याच्याबरोबर आला. शाहरुख खान बरोबर मी खूप काळ शूट केलं. 2 वर्ष आमच्या फिल्मचं थांबून शूट होत होतं. तर म्हणजे चांगुलपणाचा आव एखादा माणूस काही महिने आणू शकतो, पण 2 वर्ष एखाद्या माणसाबरोबर शूट केल्यावर हे नक्कीच लक्षात येतं की तो आव नाहीये. म्हणजे असं एकदाही झालं नाही की आम्ही सगळे एकत्र बसलेलो आहोत आणि एखादी स्त्री जर चालत आली तर शाहरुख खानने उठून आपली खुर्ची ऑफर केली नसेल. असं एकदाही झालं नाही. तो नेहमीच हे करायचा. किंवा अगदी साधं एखादं वाक्य चुकलं आणि त्याच्यामुळे रिटेक घ्यावा लागला तर तो ज्युनियर आर्टिस्ट पासून सगळ्यांना आय एम व्हेरी सॉरी, माझ्यामुळे एक रिटेक होतो असं दरवेळेला म्हणायचा आणि 2 वर्ष म्हणत राहिला. तर त्याच्याबरोबर काम करणारी लोक हे नेहमी सांगतात की त्याला भेटायला ऑफिसला किंवा त्याच्या घरी गेलात, तुम्ही कोणीही असाल, तुम्ही अगदी प्रोडक्शन सांभाळणारी एखादी व्यक्ती असाल किंवा त्याचे बिझनेस पार्टनर असाल, तो तुम्हाला गाडीपर्यंत सोडायला येतो, खालीपर्यंत. सौजन्य प्रचंड. हे सगळ्यांचं म्हणणं आहे त्याच्याबद्दलचं आणि हे मीही अनुभवलंय. म्हणजे रिलीज नंतरच्या छोट्याशा गेट टुगेदर नंतर आम्ही सगळ्या एक एक करून जात होतो, तो प्रत्येकाला बाहेर सोडायला आला होता गाडीपर्यंत. आणि पहिल्या दिवशी आल्यावरच त्यांनी आम्हाला माझ्या चित्रपटात तुम्ही काम करायला होकार दिला, त्याबद्दल तुमचे आभार. त्याला हे सगळं करायची गरज नाहीये, पण तो हे करतो म्हणून तो सगळ्यांना इतका भावतो. कंगना ही अत्यंत उत्तम अभिनेत्री, मी त्याची खूप मोठी फॅन आहे अभिनयाची. ह्या चित्रपटात सुद्धा मला असं वाटतं की तिने एक एक्सपिरियन्स आल्यानंतर वल्नरेबिलिटी आणणं कॅरेक्टरमध्ये हे खूप कठीण असतं. तर मला ते खूप कमाल वाटलं तिचं आणि खूपच मजा आली. खूप छान गप्पा मारल्या आम्ही. आमचे जे सगळे त्या सीन, म्हणजे 26/11ची ती गोष्ट आहे, पण ते 26/11च्या गोष्टीत ह्या पात्रांचं काय चालू आहे हे वर्क व्हायला आधी मुळात त्यांचे सगळ्यांचे मजा मस्ती करायचे सीन्स वर्क व्हायला पाहिजे. तर त्याच्यात एक कॉमरॅडरी दिसली पाहिजे, त्याच्यात एक बॉन्डिंग दिसलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे कम्फर्टेबल व्हावं लागतं आणि ते थोडंसं ना एखाद्या सेटवरच्या स्टारवर अवलंबून असतं की वातावरण कसं असतं. तर तिनं ते इतकं आपलंसं करून घेतलं की आम्हाला खूप मजा आली काम करायला. नाना पाटेकर यांच्याबरोबर मी काम केलंय. इतकी मेहनत घेतात ते वाक्यांवरती, त्यांच्या सगळ्या कामावरती. त्यांच्या स्क्रिप्टच्या लेफ्ट बाजूला त्यांचा अख्खा डायलॉग त्यांनी हाताने लिहून काढलेला असतो आणि खूप सुंदर अक्षर आहे त्यांचं. म्हणजे ते प्रिंटेड पान वाचण्यापेक्षा हे बघणं जास्त सुरेख दिसतं. खूप सुंदर अक्षरात ते सगळं लिहून काढतात, खूप सुंदर चित्र काढतात. तर ते त्यांना काय वाटत असतं त्या स्क्रिप्टमुळे ते पेपरवरती छोटे छोटे डुडल करतात आणि खूप सुंदर चित्र काढतात. सो त्यांची तयारी, त्यांचा त्या सगळ्या गोष्टींना बघायचा अप्रोच, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी. परेश रावल यांच्याबरोबर मी काम केलंय. प्रचंड नाटक प्रेमी माणूस आहे तो आणि तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच पॅशननी प्रत्येक प्रयोगाला उभं राहणं, 400, 500, 600 प्रयोग करणं, त्याला एक वेगळ्या प्रकारचं हे लागतं, स्किल लागतं. पण हे सगळे वेगवेगळे अनुभव असूनही ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट नक्की कॉमन आहे, यांचं आपल्या कलेवरचं प्रेम आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि पॅशन हे सगळ्यांमध्ये कॉमन आहे. वा. खरं तर कंगना ही आता पॉलिटिशियन आहे, म्हणजे
परेश रावलसुद्धा. पण कंगना ही आत्ता सध्या हार्डकोर इन स्पॉटलाईट असणारी पॉलिटिशियन आहे. राजकारणाशी अजून एक तुझा संबंध अगदी निवडणुकीच्या आधी आला. तू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत म्हणजे जाहीर मुलाखत तू घेतलीस. तो अनुभव कसा होता? त्याच्यासाठी कशी तयारी केली? आणि जनरली तू किती अपडेटेड असते राजकारणाला घेऊन? मी शक्य तितकं अपडेटेड राहण्याचा प्रयत्न करते. वर्तमानपत्र वाचायची सवय माझी ऑनेस्टली गेली आहे, जी मला अजिबात ही गोष्ट आवडत नाही. पण मी वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करत असताना वर्तमानपत्र पटकन हाताला लागत नाही. त्यामुळे आजकाल सोशल मीडिया थ्रूच न्यूज बघितली जाते. पण मी त्यातल्या त्यात काय चालू आहे जगात त्याच्याबद्दल थोडी थोडी माहिती ठेवायचा प्रयत्न करते. काही स्पेसिफिक लोकांना मी फॉलो करते, ज्यांनी लिहिलेलं सगळं अपडेट केलेलं मी वाचत असते. देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेताना जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा हे विचारलं की ही मुलाखत घ्यायची आहे, तेव्हा म्हणजे प्रचारासाठीच्याच त्या सगळ्या मुलाखती होत्या. वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मुलाखती झाल्या. अनेक शहरांमध्ये अभिनेत्यांनी अभिनेत्रींनी त्यांच्या मुलाखती घेतल्या. पुण्यामध्ये त्यांना अशी मुलाखत हवी होती की त्यात रॅपिड फायर आणि असे प्रश्न कमी आणि पुण्यातल्या लोकांना पडतील असे खरे प्रश्न, तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरचे रिलेटेड प्रश्न, या सगळ्या गोष्टी जास्त असल्या पाहिजेत. तर त्याचा मी बऱ्यापैकी अभ्यास केला होता. मी काही लोकांना कामाला पण लावून ठेवलं होतं माझ्यासाठी रिसर्च करायला. तर मी बरंच वाचन केलं होतं बऱ्याच मुद्द्यांवरती मी. आणि मला कमाल हे वाटली की म्हणजे अशा प्रकारच्या मुलाखती घेताना जेव्हा स्पेशली आता तुम्ही हेच काम करता, त्यामुळे तुम्हाला त्यातले आतले काय नक्की म्हणजे डूज डोंट्स आहेत ह्याची पूर्ण कल्पना असते. पण जेव्हा माझ्यासारखी व्यक्ती पहिल्यांदा अशा प्रकारची मुलाखत घेते, तेव्हा मला असं अपेक्षित होतं की त्यांची टीम बसवून मला पूर्ण ब्रीफिंग देईल की हे नाही विचारायचं आहे, हे विचारायचं आहे. तर उलट त्यांच्या टीमनी बसून मला तुम्हाला जे वाटेल ते विचारा असं सांगितलं. तर ते मला खूप रिफ्रेशिंग वाटलं. तर त्यांचं असं म्हणणं की ते छान उत्तरं देतात, ते सगळ्याची उत्तरं देतात. त्यामुळे तुम्हाला जे हवंय ते विचारा. असे कुठलेच प्रश्न नव्हते जे मला जे काटले माझ्या लिस्टमधनं, किंवा मी तयार केलेल्या लिस्टमध्ये हे नको विचारूया आपण त्यांना, असं त्यांनी कशाच बद्दल नाही केलं. अर्थात मी असा काही इंटरव्ह्यू घ्यायला बसले नव्हते की आता मी कसं त्यांना वेगळाच प्रश्न विचारते, असं काही माझ्या मनात नव्हतं. पण मी प्रामाणिकपणे काही, आता पुण्याच्या एका ब्रिजचा प्रश्न होता की तो आधी एकदा तयार व्हायला वेळ लागला, मग आता तो परत खणलाय, आता त्याच्यामध्ये पिलर्स टाकून परत, तर मग किती दिवस हे करत राहणार, हा प्रश्न मी त्यांना विचारला. तर असं काही नव्हतं की हे आपण नको ह्याच्याबद्दल बोलायला, आता आपण चांगलंच बोलूया, असं त्यांनी कधीच मला कुठल्याच बाबतीत सांगितलं नाही. तर हे मला खूप कमालीचं वाटलं. तर मी काही प्रश्न माझ्या परीने काढले होते. तर आता माझ्या इंडस्ट्रीशी पर्टेनिंग पण मी 1-2 प्रश्न विचारले त्यांना. मध्ये एका फिल्मबद्दल हे झालं की काही फ्रिंज एलिमेंट्स येतात, ते म्हणतात आम्हाला चित्रपट बंद पाडायचा आहे, मग आम्ही कोणाकडे धावणार. तर त्यांनी मला असं इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की तुम्ही या आमच्याकडे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जर तुमच्याकडे सगळं सर्टिफिकेशन आणि सगळ्या तुमच्या डॉक्युमेंट्स कम्प्लीट असतील तर वी आर विथ यू, असं ते म्हणाले इंटरव्ह्यूमध्ये. सो दॅट्स रिअली लव्हली. तर माझा खूपच कमाल अनुभव होता. आणि म्हणजे व्हेरी सरप्रायझिंगली मला असं वाटलं होतं की मला खूप दडपण येईल आणि मला खूप धाकधूक वाटेल, पण त्यांच्याशी बोलणं खूप सोपं आहे. म्हणजे ही इज अ व्हेरी इझी पर्सन टू टॉक टू. खूप जेन्युइनली उत्तरं दिली, कुठल्याही प्रकारचं इंटिमिडेशन त्यामध्ये नव्हतं. तर खूप छान संवाद झाला आणि माझा खूप चांगला अनुभव होता त्यांच्याशी बोलण्याचा. खरं तर अभिनेता आणि राजकारण हे सुरुवातीला अभिनेताच असतो किंवा राजकारणात बराच अभिनय असेल म्हणूनच असेल, पण अनेक अभिनेते हे नंतर राजकारणाशी जोडले जातात. तुझा असा काही गोल आहे का? आत्ताच परवा मला कोणतरी विचारलं की इथे कुठे आलात मॅडम, तू मला राजकारणात असलं पाहिजे, असं त्यांनी का म्हटलं असेल मला माहित नाही. असं मी काय वागले. नेव्हर से नेव्हर असं म्हणतात. तर आता मी इथे बसून हे म्हणावं की नाही माझा असा काही मानस नाही, आणि पुढे काय माहित असं काही झालं तर हीच क्लिप नेमकी लोकांनी परत चालवावी की बघा कसं तेव्हा म्हणाल्या होत्या. त्यामुळे मी काहीच बोलणार नाहीये आत्ता ह्या क्षणी, आणि अगदी नियर फ्युचर, फोर्सिएबल फ्युचरमध्ये असा काही प्लॅन नाही आहे फॉर शुअर. मला खरंच माहित नाही पुढे काय होईल, पण मानस माझा नाहीये हे मात्र नक्की आहे. पण नाहीच असंही नाहीये. मी असं कशाच बद्दल म्हणणार नाही, कुठल्याच संभावनेबद्दल मी नाहीच असं कधीच म्हणणार नाही. मग ते राजकारण असो, काय माहित उद्या मी एखादा स्पोर्ट खेळायला लागेल आणि त्यात मेडल मिळेल मला, यू नेव्हर नो. अभिजित, मी परत तुमच्याकडे येते, अमेरिकेत येते. अमेरिका असो, युरोप असो, एक आपण असं सामान्यतः बघतो की तिथला मराठी माणूस हा मराठी संस्कृतीशी
आपण जोडलेलं असावं यासाठी खूप प्रयत्नशील असतो. कुठेतरी भारतीयांपेक्षा म्हणजे भारतात राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त प्रयत्न तिथं होतो असं वाटतं का? आणि म्हणजे आता हे कसं आहे की हे खूप स्वाभाविक आहे. म्हणजे जसं आता ती म्हण पण आहे राईट की पिकतं तिथे विकत नाही. तसं आहे ते. मी आता अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये त्या गोष्टी पिकत नाहीत, त्यामुळे त्याची एक व्हॅल्यू जास्त असते. आणि जेव्हा आमच्यासारखे लोक दशकांतून दशकं तिकडे राहतात, त्यावेळेला भारतातल्या कुठल्या तरी गोष्टीला ते मिस होतात. म्हणजे आपल्या प्रोफेशनसाठी, आपल्या करिअर ग्रोथसाठी आम्ही त्या देशांमध्ये गेलेलो असतो आणि त्या देशांमध्ये आम्ही एक समाविष्ट होऊन गेलेलो असतो तिथल्या कल्चरशी, तिथल्या प्रोटोकॉलशी. पण तरी आपल्या लहानपणापासून आपण ज्या देशात वाढलोय, जिथं आपली नाळ जोडली गेलेली आहे, त्या देशातल्या गोष्टी आपल्याला मिस होत राहतात. आणि त्या मिस होण्याचं प्रमाण जेवढं आपण त्यापासून लांब राहतोय तेवढं ते जास्त ॲम्प्लिफाय होत राहतं. त्यामुळे साहजिकच लोकांना ती एक गरज असते. पण ती गरज त्यांचे शो स्टॉपर नसते. मी उद्या नाही मराठी बोलले तर काय फरक पडतोय, त्यांना त्यांचं काय अर्थ आहे, किंवा मुलं त्यांची जर मराठी संस्कृती त्यांनी नाही फॉलो केली, म्हणजे अगदीच आपण अगदी संध्याच करायला पाहिजे असं पण काही नाही आहे, किंवा अगदी जानवच घालायला पाहिजे असं पण काही नाही आहे. पण त्या सगळ्या गोष्टींचा जो एक पगडा आपल्याला लहानपणी मनावरती असतो आमच्यासारख्या पेरेंट्सना, तर ती गोष्ट आपल्या पुढच्या जनरेशनला जायला पाहिजे. हे नक्कीच त्याच्यात एक धडपड असते. पण या धडपडीला आपण जरी बाजूला सारलं तरी आय थिंक मराठी एक भाषा म्हणून अतिशय सुंदर भाषा आहे. आणि त्या भाषेचा ऱ्हास होऊ नये, त्या भाषेचा लोप पाहू नये, याच्यासाठी कुणीतरी त्या भाषेला हाताशी धरलं पाहिजे आणि ते धरून पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे अजून ती 10 लोकांपर्यंत पोहोचेल, 100 लोकांपर्यंत पोहोचेल. तर ह्या सगळ्याची जी एक धडपड आहे ना, त्या धडपडी मागची जी नाफाची भावना आहे, किंवा नाफाच्या सगळ्या मेंबरची आणि नाफाच्या पूर्ण ऑर्गनायझेशनची ही भावना हीच आहे की आम्हाला ती मराठी भाषा सगळीकडे न्यायची आहे आणि ती पकडून ठेवायची आहे, सो दॅट लोकांनी अगदी ते शाळेत म्हणजे अगदी शिकली नाही तरी चालेल, पण मराठी आपली एक भाषा आहे आणि त्याचं एक जे सौंदर्य आहे ते वर्षानुवर्षे टिकलं पाहिजे. मला वाटतं मराठी भाषेतलं डिक्लरेशन हे अमेरिकेच्या म्हणजे पार्लमेंट मध्ये झालं, त्याच्याबद्दल हाऊस ऑफ थोडंसं सांगा. काँग्रेसमधनं, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह काँग्रेसमधनं, म्हणजे संसद जे आपण जे म्हणलं जातं, तर त्याच्या थ्रू मला आत्ता ते एक प्रोक्लेमेशन त्यांच्याकडनं मिळालं. कारण मराठी ही मायनॉरिटी म्हणून त्यांनी कन्सिडर केली आता ॲज अ लँग्वेज. आणि ती म्हणजे आपल्या इंडियन लँग्वेजेसपेक्षाही ती खूप मायनॉरिटी असली तरी पण आता ह्या सगळ्या नाफाच्या एफर्ट्समुळे आणि त्या वेगळ्या ठिकाणी होणाऱ्या गोष्टींमुळे ती झाली. आणि आपल्यातल्याच एक मराठी खासदारांनी त्याचं ते एक प्रेझेंटेशन तिकडे दिलं आणि मग त्या संसदेने एक प्रोक्लेमेशन पास करून त्याच्यावरती आम्हाला ते एक सर्टिफिकेट इश्यू केलं. आणि आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट टू बी द रेसिपियंट. आणि आय थिंक अशाच पद्धतीचे चांगले चांगले तिकडे उपक्रम घडावेत, अशीच एक नाफाची पण एक खूप इच्छा आहे. नक्कीच दरवर्षी नाफा तुम्ही अजून वेगळा, अजून मोठा, अजून भव्य, अजून दिव्य करण्याच्या प्रयत्नात असता. ह्या खेपेला काय वेगळं आहे, काय अजून तुम्ही ॲडिशन केलं आहे जे गेल्या वर्षांमध्ये नव्हतं? सो ह्या वेळेला आम्ही अजून एक विचार असा केला आहे, म्हणजे नाफा हा 2.5 दिवसाचा कार्यक्रम असतो, नाफा फेस्टिवल. आणि त्या फेस्टिवलमध्ये पहिल्या दिवशी रेड कार्पेट, की जे फक्त मराठी कलाकारांसाठी आणि मराठी जनतेसाठी आहे. म्हणजे तुम्ही कान्स फेस्टिवलला जाता, तिथे मराठी कलाकार जाऊन स्वतःचं प्रेझेंटेशन करतात, पण ते इंटरनॅशनल एक प्लॅटफॉर्म आहे. तर इथे नाफाचा हा फक्त मराठी लोकांसाठीचा प्लॅटफॉर्म आहे. नंतर त्याच्याबरोबर आम्ही अवॉर्ड्स नाईट करतो आणि मग नाफाचे फेस्टिवल करतो. तर हा पॅटर्न आता आमचा चांगला जमलेला आहे, कारण मागच्या वर्षी आम्ही रेड कार्पेट आणि अवॉर्ड्स नाईट लॉन्च केली आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. तर यावर्षी पण आम्ही ते करणार आहोत. पण हे सगळं करताना आम्हाला यावर्षी आम्ही 2 नवीन गोष्टी करतोय. एक तर म्हणजे हे जे मी व्हर्टिकल मायक्रोड्रामाबद्दल बोलत होतो ते आम्ही यावर्षी तिकडे लॉन्च करतोय. कारण 3 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही नाफातर्फे एक फिल्मची कॉम्पिटिशन रन केली, तिथे आम्हाला 21 एंट्रीज आल्या. त्यातल्या 2 फीचर फिल्म्स होत्या आणि 19 शॉर्ट फिल्म्स होत्या 2024मध्ये. आता नाफा 3 वर्षाची ऑर्गनायझेशन झाली आणि यावर्षी आम्हाला 183 एंट्रीज आल्यात. त्यामुळे 3 वर्षामध्ये लोकांना जाणवायला लागलं की आपण पण करायला पाहिजे. त्यामुळे जे एक फोमो आहे की फिअर ऑफ मिसिंग आउट आहे ती आता जाणवायला लागली लोकांना. आणि हे ॲक्च्युली क्वांटिफायबल सक्सेस आहे नाफाची, की लोकांमध्ये ती उत्सुकता निर्माण झाली आहे. पण ह्या बरोबरीनेच काय होतं की शॉर्ट फिल्म करताना लोकांना नाही म्हटलं तरी $15,000 ते $20,000 खर्च करायला लागतात आणि त्याच्यातनं रिटर्न्स नसतात. म्हणजे पाठीवरती शाबासकी एवढेच फक्त रिटर्न असते. तर त्यासाठी आम्ही आता हे व्हर्टिकल मायक्रोड्रामाकडे वळतोय, की जिथे क्लिअर कट रेव्हेन्यू मॉडेल आहे. आणि ते करताना आम्ही आता व्हर्टिकल मायक्रोड्रामाचे वर्कशॉप्स कंडक्ट केलेत गेले 3 महिन्यापूर्वी आणि आता आम्ही ती कॉम्पिटिशन करतोय. त्यामुळे व्हर्टिकल मायक्रोड्रामावरती आता नाफाचा पण खूप भर असणार आहे. आणि त्याचबरोबरीने मराठी भाषा लोकांना दरवेळेला पटेल किंवा न पटेल किंवा समजेल किंवा न समजेल अशी एक काळजी असल्यामुळे आम्ही आत्ता ह्यावर्षी अशा पद्धतीचे एक प्रेझेंटेशन करतोय की जिथे तुमचा टॉपिक जरी तुमचा ग्लोबल असेल तर तो लोकांपर्यंत पोहोचतो. म्हणजे जसं गिरिजा म्हणाली की आपण पॅरासाईटसारखे कोरियन मूव्हीज अतिशय इझिली बघू शकतो, स्क्विड गेम बघू शकतो, कारण
ऑडिओ व्हिडिओ ही एक अशी लँग्वेज आहे की ती इलिटरेट माणसाच्या पण हृदयाला पोचते आणि हे करताना मराठीसारखे संवेदनशील हाताळणी आपण जर त्या चित्रपटात आणू शकलो तर ते चित्रपट लोकांपर्यंत पोहोचतील. म्हणून आमचं एक इंटरनॅशनल प्रेझेंटेशन यावर्षी आम्ही करतो आहोत की ज्याच्यात आफ्रिकन कॉन्टिनेंटमधले काही प्रेझेंटेशन आहेत, काही आमचे कोरियन आहेत, काही स्पॅनिश आहेत, अमेरिकन तर ऑफकोर्स आहेतच, आणि मग आम्ही इंडियन पण दाखवणार आहोत. तर अशा पद्धतीचं व्हरायटी एंटरटेनमेंट ह्या वेळेला आमचं प्लॅन आहे की जेणेकरून लोकांना एक 360 डिग्री व्ह्यू मिळेल. आणि फक्त मराठीच फक्त चांगलं आहे असं नसून तुम्ही जे करताय त्याच्यापेक्षा लोक वेगळ्या भाषांमध्ये चांगल्या गोष्टी करतायत आणि आपल्याला ते जे एक बेंचमार्क आहे तो अचीव्ह करण्यासाठी वी हॅव टू पुट मोर एफर्ट्स असं एक तिथे एक एस्टॅब्लिश करायची आमची इच्छा आहे. वा, खरंच ही खूप सकारात्मक ऊर्जा आहे आणि तुमच्या दोघांनाही नाफासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि ABP माझा नाफामध्ये तुमच्याबरोबर आहेच. जे अमेरिकेत जाऊ शकत नाही त्यांनासुद्धा ABP माझाच्या माध्यमातून ह्या खेपेला नाफाचं सगळं सेलिब्रेशन बघायला मिळणार आहे. परत एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.